हाय हॅलो, मी आहे पूजा. स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. हे तुम्ही पाहत आहात, मी नवीन पिलोज शॉपिंग केलेले आहेत. 5 पिलो आले मला एका पॅकमध्ये आणि छान आहेत ते पिलो. आणि त्यासोबतच मी पिलो कवरही ऑर्डर केले आहेत. तर मी पाहू शकता मल्टी कलरमध्ये आहेत ते पिलो कवर. म्हणजे एक असा फेस्टिवल वाईब पण देत होता आणि छानही लुक देत होतं. ऑनलाईन मी हे मिशोवरतून ऑर्डर केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याची कपडा क्वालिटी पण छान होती. म्हणजे मला आवडलं ओव्हरऑल. आणि असा काही लुक आहे हॉलचा. तुम्ही पूर्ण पाहू शकता कसं वाटतंय. मी काही बांगड्या आणायला गेलते काचेच्या दुकानामध्ये. तर म्हणजे काचेच्या बांगड्यांच्या शॉपमध्ये. तिथे या बांगड्या आवडल्या आणि मोहकाचा बायकांना आवडत नाही, मग तिथे क्लिपही घेतल्या. ह्या 2 बेडशीट मी सिलेक्ट केला की याच्यावर लक्ष्मीपूजनासाठी म्हटलं थोड्याफार छान वाटतील. मग कलर पण असे ब्राईट होते. एक ब्राईट एक लाईट घेतला. आणि हा जो ब्लाऊज आहे सगळी पूर्वतयारी चालली आहे बघा. म्हणजे इतकी गडबड असते ना, ऐनवेळी सगळं रेडी ठेवलेलंच बरं. हा माझ्या साडीवरचा ब्लाऊज आहे. सकाळी ना बागेमध्ये छान असं फूल आलं होतं जास्वंदाचं. म्हटलं चला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान असं गुलाबी कलरचं जास्वंदी फूल जे लक्ष्मीला आवडतं ते अर्पण केले. आणि पुढे तयारीला लागले छान अशा उंबरठा लेपनाला. आणि उंबरठा लेपन हे आजकाल सगळेच करतात, पण केलं पण पाहिजे. कारण हे जे सुवासिक द्रव्य तुम्ही ॲड करता, कापूर, गंगाजल, परत तुम्ही रोज वॉटर ॲड करता, त्यामुळे काय होतं एक छान असा सुवासिक वास त्या उंबरठ्यावर येत असतो. आणि त्या वासाने लक्ष्मी प्रसन्न होतं ते. आणि आतमध्ये येताना तिला किती प्रसन्नदायक आणि आनंददायक वातावरण निर्माण होते. या सुवासिक वासाने तिला पण छान वाटते आतमध्ये येताना. आपल्याला सुद्धा छान वाटते. म्हणून हे उंबरठा लेपन गुरुवारी म्हणा, अमावस्या पौर्णिमेला नेमा, शुक्रवारी, मंगळवारी जमेल त्या वारी तुम्ही नक्की करा. उंबरठ्यापुढेही हळदीचं लेपन केल्यावर सणावाराला चांगलंच वाटते नाही का. आणि आपल्या चुलीची ही पूजा नक्की न विसरता केली पाहिजे. कारण आपली ही जी चूलच असते ती आपल्याला अन्नपूर्णा देवीसारखी असते, देवी समान असते. आपल्याला ती अन्न शिजवून देत असते. त्यामुळे तिचेही तुम्ही सणावाराला नक्की पूजन करत जा. लक्ष्मीपूजनासोबत मी शेगडीची अशी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर ना आली आराध्याची रांगोळी पाहायला. तर ही आहे माझी मुलगी आराध्या. तिला म्हणजे पहिल्यापासूनच असं कलेचं अंग आहे तिचं. आणि आपण जर मुलींना टोकलं की नाही लक्ष्मीपूजन खूप मोठा सण आहे, तर मला रांगोळी बेस्टच पाहिजे, मी काढेन तशीच पाहिजे, मी असं तिला म्हणू शकले असते. पण मी नाही म्हटलं. मी म्हटलं ठीक आहे, हे बघा आपल्याला काही कॉम्पिटिशन नाही करायचं. आपल्या मुलांना हेच वय आहे शिकण्याचं पण ना. आणि जर इथे तिला कॉन्फिडन्स आला मग तिला पुढे जाऊन आणखी छान ती रांगोळी काढू शकते. म्हणून म्हटलं तुला जसं जमेल तसं काढ. म्हणजे मी तिला कुठल्याच गोष्टीत नाही म्हणत नाही. तुला जर स्वयंपाक करताना ती मध्ये आली म्हटली मम्मी मला एक चपाती करायची, कर. एक काही 2 कर, पण शिक. कारण यातनं जर आपण जर नाही आधीच नाही नको करू, तू नीट नाही करणार, माझं वेस्ट जाईन हा विचार केला ना, ठीक आहे आपला वेळ जातो. जर नीट नाही केलं तर आपल्याला पुन्हा करावं लागतं, मान्य. पण यामुळेच मुलं शिकतात आणि त्यांचे स्किल डेव्हलप व्हायलाही मदत होते. ही आहे माझी लक्ष्मीपूजनाची पूजा.